टीपी खात्याच्या अधिकाऱ्यांना मिळाली नाही अशी धक्कादायक आम्हाला बातमी मिळाली. त्यानंतर खोलवर आम्ही अभ्यास केल्यानंतर, माहिती घेतल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हा फार मोठा एक प्रकारे घोटाळाच आहे. परंतु हे करत असताना ह्याच्या पाठीमागचा जो घोटाळा आहे तो मी सभागृहामध्ये सांगितला. हे जनते या नोटिसा दाबलेल्या आहेत, त्या माणसाच्यावर, त्या कर्मचाऱ्यावर फौजदारी झाली पाहिजे. नमस्कार दर्शकांनो, मी विनायक कलडोने, माय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण इचलकरंजी शहरातील राजकीय घडामोडी आणि इचलकरंजी शहराच्या विकासाबाबत चर्चा करणार आहोत. यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक रवी रजपुते साहेब यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये इचलकरंजी महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर शहराच्या विकासाच्या अपेक्षा वाढल्या, मात्र गेल्या काही महिन्यातील राजकीय आणि प्रशासकीय घडामोडीमुळे महापालिकेच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अनुभवी लोकप्रतिनिधींना डावलून अनुभव नसलेल्या व्यक्तींना महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जात असल्याची चर्चा असो, प्रशासनाच्या निर्णयावर उपस्थित होणारे प्रश्न असोत, किंवा आरक्षित जागा आणि महापालिकेच्या आर्थिक हिताशी संबंधित विषय असोत, अनेक मुद्दे सध्या चर्चेत आहेत. यातील दोन अत्यंत महत्वाचे आणि शहराच्या भविष्यासोबत आर्थिक हिताशी संबंधित प्रश्नावर आज आपण रवी रजपुते यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. पहिला प्रश्न आहे इचलकरंजी महानगरपालिकेच्या आरक्षित जागांचा आणि दुसरा प्रश्न आहे महापालिकेची कर्मचारी विमा योजना आणि बँक खात्याशी संबंधित. या दोन्ही विषयावर महापालिका प्रशासनासमोर थेट आवाज उठवणारे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक रवी रजपुते आज आपल्या सोबत आहेत. चला तर मग जाणून घेऊया आपण आज त्यांच्याकडूनच. नमस्कार रवी साहेब. नमस्कार. तुम्ही सत्ताधारी गटातील लोकप्रतिनिधी आहात, मात्र महापालिकेच्या आरक्षित जागांबाबत तुम्ही थेट काउन्सिलमध्ये आवाज उठवला. प्रशासन आरक्षित जागा पुन्हा मूळ जागा मालकांना देण्याबाबतचा विषय या दिशेने प्रयत्न करत असल्याचा तुमचा आरोप नेमका काय आहे? नमस्कार. वास्तविक आरक्षण जागेचा विषय, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी बघितली तर अनेक वर्षापासून इचलकरंजी शहर हे वस्त्रोद्योग शहर आहे. शहर झपाट्याने एक बाजूला वाढत असताना, लोकसंख्या वाढत असताना, ज्या नगरपालिकेच्या काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेला द्यायच्या ज्या सुविधा असतात, पाणी, आरोग्य, खेळाची मैदानं, शाळा, त्याच पद्धतीनं रस्ता रुंदीकरण, यासाठी पुढे 30 वर्ष डोळ्यासमोर ठेवून आरक्षण या ठिकाणी धरली जातात. आणि याचा मध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे 10 वर्षामध्ये त्या जागा आपण आरक्षित करून संपादित करायच्या असतात. आणि 10 वर्ष सुद्धा आपण त्या जागा जर संपादित करू शकलो नाही तर त्या समोरच्या जागा मालकाला अधिकार असतो 2 वर्षानंतर, परत त्यानंतर 2 वर्षानंतर जर त्या जागा आपण संपादित महानगरपालिकेने नाही केल्या तर तो आपल्याला 127 खाली नोटीस देऊन ती जागा, जी आरक्षित केलेली त्याची जागा, तो परत मागू शकतो, असा कायदा आहे. परंतु गेल्या अनेक वर्षापासून मी नगरसेवक 2001 पासून असल्यामुळं, बऱ्याचशा वर्ष मी या ठिकाणी काम करत असल्यामुळं आमच्याही थोडं लक्षात आलं की काही लोक या ठिकाणी ह्या ज्या आरक्षित जागा आहेत, आरक्षित जागेमध्ये सध्या जे आमच्या महासभेसमोर विषय आलेला आहे, ह्या 3 जागेची पार्श्वभूमी बघितली तर ही जागाच्या ज्या आमच्या अजेंड्यावर महासभेचा विषय आलाय, हा कोर्टातून आलेला आहे. कोर्टाने खरं वास्तविक आम्हाला एक प्रकारची संधीच दिलेली आहे. कोर्टाने आम्हाला 5 प्रश्न, ह्या अजेंड्यावरचे 3 ज्या जागा आहेत यासाठी आम्हाला 5 प्रश्न विचारलेले आहेत की ती जागा खरोखर तुम्हाला आवश्यकता आहे का. दुसरा प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही ते पैसे 50% पैसे भरू शकताय काय. त्याच पद्धतीनं तुम्ही एवढ्या दिवस ह्या गोष्टीला उत्तर का दिला नाही. तर त्यानंतर हा विषय आमच्या अजेंड्यावर आला. आता अजेंड्यावर
आल्यानंतर आम्हाला हे माहीत पडलं की याच्या पाठीमागे नेमकी काय झाले. तर खरं वास्तविक मालकांनी नोटीस ही बार्निशीमध्ये नियमाप्रमाणे 127 दिली होती. दिल्यानंतर ती नोटीस टीपी खात्यामध्ये जायला पाहिजे होती. प्रशासनाचे प्रमुख आयुक्त असतील, उपायुक्त असतील, कोण जे काय त्या काळामध्ये ही खरं वास्तविक घटना ही प्रशासकीय काळामध्ये घडलेली आहे. त्यांच्यापर्यंत ही नोटीस जायला पाहिजे होती, परंतु ती नोटीस त्यांच्यापर्यंत गेलीच नाही. आणि कोर्टाने ज्या वेळेस आमच्या अधिकाऱ्यांना तिथे विचारलं तर आम्हालाही धक्का बसला. आम्हाला अशी माहिती मिळाली की अधिकाऱ्यांनी सुद्धा असं सांगितलं की आमच्याकडे पैसे त्यांना द्यायला नाही. जर आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून तुम्ही एक बाजूला म्हणताय, दुसऱ्या बाजूला आम्हाला नोटीसच मिळाली नाही म्हणून सांगितले. 127 ची नोटीस टीपी खात्याच्या अधिकाऱ्यांना मिळाली नाही अशी धक्कादायक आम्हाला बातमी. त्यानंतर खोलवर आम्ही अभ्यास केल्यानंतर, माहिती घेतल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हा फार मोठा एक प्रकारे घोटाळाच आहे. कारण त्या ठिकाणी बार्निश 27 ची नोटीस जर आम्हाला लवकर मिळाली असती तर त्याला आम्ही उत्तर देऊन त्या संबंधित जागा मालकाला पैसे देण्यासंदर्भात आमचं नियोजन झालं असतं. ते 2 वर्ष संपल्यानंतर डायरेक्ट कोर्टाकडनं नोटीस आली. त्यामुळं आम्हाला समजलं, त्यामुळे त्याचा राईट, त्या मालकाचा अधिकार बरोबर आहे, त्यानं मागितलं ते बरोबर आहे. परंतु आमच्यापर्यंत नोटीसच आली नसल्यामुळं आम्ही काही करू शकलो नाही असं अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितलं, आम्हाला सांगितलं. त्यामुळं त्याचा कोर्टामध्ये काही होऊ शकते, शेवटी त्याचा अधिकार आहे, परंतु ही वाचावा म्हणून कोर्टाचा आम्ही आभार मानतो की कोर्टानं आमच्यापर्यंत हा विषय संधी दिली. तर मी सभागृहामध्ये हा विषय मांडला की आपण काही करून उद्याचे भविष्य, जी मुलं आहेत उद्या येणार आहे, शाळेत शिकणारे असतील, मैदानावर खेळणारे असतील, रस्ता रुंदीकरणाचा, रस्ते रुंद करण्यासंदर्भात असेल, हे आपल्या हातून जाऊ नये म्हणून मी सभागृहाला विनंती केली की तुम्ही ते पैसे भरावं आणि ती जागा ताब्यात घ्यावी. इचलकरंजीत यापूर्वी आरक्षण उठवण्याच्या विषयावर राजकारण झाल्याचा इतिहास साक्ष आहे. त्यामुळे आज पुन्हा आरक्षित जागांबाबत प्रश्न उपस्थित होणे हे केवळ प्रशासकीय प्रकरण आहे की त्यामागे राजकीय आणि आर्थिक हितसंबंधी आहेत. मी ज्या वेळेस हा विषय सभागृहामध्ये मांडला तर माझा आणि आमच्या भाजप पार्टीच्या पार्टी मीटिंग मध्ये सुद्धा हा विषय झाला की आम्हाला उद्याच्या दृष्टीनं आपल्याला ह्या जागा जाता कामा नये, ही आमची भूमिका आम्ही सभागृहामध्ये मांडलेली आहे. त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी जर बघायला गेली तर पाठीमाग आता काय घडले काय नाही त्याच्यापेक्षा उद्या ज्या आरक्षित जागा आहेत त्या आपल्या जाऊ नयेत. फक्त हीच जागा आरक्षित साठी आज आमच्या समोर आलेल्या आहेत. तर जवळजवळ 162 जागा इचलकरंजी शहरातल्या सध्या आपल्या आरक्षित करण्यासंदर्भात पेंडिंग आहेत. त्यातल्या जवळजवळ 30 जागा साठी काही पैसे आपण भरलेले आहेत आणि राहिलेल्या जागेसाठी आमच्या पार्टी मीटिंग मध्येच असा निर्णय झालेला आहे की आपले जे खासदार धैर्यशील माने साहेब असतील, आमचे लोकप्रिय आमदार राहुलजी आवाडे असतील, यांच्या समोर हा प्रश्न की ज्या बाकीच्या सुद्धा ज्या जागा आहेत, भविष्यात सुद्धा आज ह्या 3 नोटीस आलेल्या आहेत, अजून पुढे 4 नोटीस 127च्या येणार आहेत असं समजतंय. तर त्याही साठी पैसा कसा उपलब्ध करता येईल, पैसे नसतील तर TDR त्या लोकांना देऊन त्या ठिकाणी ती कशा जागा आमच्या आरक्षित केलेल्या संपादित करता येईल याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये कुठल्याही पद्धतीचं राजकीय काही नाही. आम्ही पुढचं उद्याचं मुलांचं भविष्य डोळ्यासमोर ठेवून हा आम्ही आमच्या पार्टीच्या वतीनं हा विषय आणलेला आहे. रवी साहेब, हा प्रश्न केवळ प्रशासनापुरता मर्यादित नाही. आपण स्क्रीनवर पाहत असलेली ही जागा पूर्वी आरक्षित होती. तत्कालीन नगरपालिका सत्तेत असताना काउन्सिलमध्येच आरक्षण उठवण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याचे सांगितले जाते आणि त्यानंतर या जागेचा वापर व्यावसायिक गाळ्यासंबंधित झालेला दिसतो. आज या ठिकाणी अनेक व्यावसायिक गाळे आहेत. समजा एका गाळ्याचे सरासरी भाडे 5,000 रुपये धरले तरी या जागेची मोठ्या प्रमाणात मासिक उत्पन्न निर्माण होत असल्याचे चित्र आहे.
पण प्रश्न केवळ भाड्याचा उत्पन्नाचा नाही. ही जागा आरक्षित राहिली असती तर येथे क्रीडांगण, भाजी मार्केट किंवा नागरिकांसाठी सार्वजनिक सुविधा निर्माण होऊ शकल्या असत्या. म्हणजेच एका जागेच्या आरक्षणाचा प्रश्न हा केवळ कागदावरील आरक्षणाचा प्रश्न नसून शहराच्या सार्वजनिक सुविधांचा आणि महापालिकेच्या आर्थिक हिताचा प्रश्न आहे. या उदाहरणावरून एक गोष्ट स्पष्ट होते की अशा प्रकरणामध्ये केवळ प्रशासनाला दोष देऊन चालणार नाही, लोकप्रतिनिधींची तितकीच जबाबदारी आहे. रवी साहेब, तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या संपूर्ण प्रक्रियेकडे कसे पाहता आणि आजच्या लोकप्रतिनिधींना यातून काय शिकण्याची गरज आहे? जर एखादी आरक्षित जागा भविष्यात शहराच्या सार्वजनिक हितासाठी वापरली जाऊ शकते तर ती जागा व्यावसायिक वापरासाठी मोकळी करून देणे म्हणजे शहराच्या भविष्यातील सुविधांवर गदा आणणे नाही काय? तुम्ही जे सांगितलं आहे ती वस्तुस्थिती आहे. आणि आता मी जे बघितलं हे माझ्या माहितीप्रमाणे मी त्यावेळेस सभागृहात नव्हतो, हे माझं मी नशीबच समजतोय. परंतु ही जी आज आमच्या मेन रोडची जागा आज हे आरक्षण उठल्यानंतरच गेलेली आहे, म्हणूनच ही जाऊ नये. भविष्यामध्ये ती जागा माझ्या माहितीप्रमाणे क्रीडांगणासाठी, शाळेसाठी, कशासाठी तर आरक्षित असणार, पण ती जागा गेली, आज आमच्या ताब्यात नाही, ती त्या मालकाच्या ताब्यात गेली. परंतु अशा जागा भविष्यात जाऊ नये म्हणूनच मी हा सभागृहामध्ये विषय उचललेला आहे. आणि मी येणाऱ्या जी आमची आता सभेमध्ये सभागृहामध्ये साहेब बघितलं मी तर जवळजवळ 90 ते 92% नवीन नगरसेवक आहेत. मी नवीन नगरसेवकांना ह्या निमित्तानं तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपल्याला नागरिकांनी निवडून दिलेलं आहे, तर नेमकं कशासाठी दिलेलं आहे? तर हेच करण्यासाठी आपल्याला निवडून दिलेलं आहे की जे उद्याचं 30 वर्ष डोळ्यासमोर ठेवू, उद्याची आपली जी पिढी आहे, आज बघायला गेलं तर मैदानाशी नाळ तुटायचं सुरू आहे एक बाजूला, तर ही मैदानं, ही शाळेच्या जागा, या रस्ता रुंदीकरणाच्या जागा, भाजी मार्केट, शहर वाढत जाताना ह्या जागा आपल्याला भविष्यात लागणार आहेत. आणि ह्या लागणाऱ्या जागा आपल्याकडे आहेत त्या आपण सुरक्षित ठेवण्यासाठी आरक्षित केलेल्या आहेत. आणि ती संपादित करण्यासाठी आपण त्या मालकाला पैसे दिलंच पाहिजे आणि त्यासाठी आपण त्या लोकांना त्यांचं जे काय असेल ते पैसे नियमाप्रमाणे द्यायला पाहिजे. परंतु हे करत असताना ह्याच्या पाठीमागचा जो घोटाळा आहे तो मी सभागृहामध्ये सांगितला. कारण खरं वास्तविक एखाद्या शेतकऱ्याची जागा आम्ही नियमाप्रमाणे वेळेत नाही घेतली तर जरूर आम्ही जर त्याचा अधिकार आहे 127 ची नोटीस सोडावून तिने तिची घेतली तर आमची काय हरकत नाही, माझी सुद्धा असायची काय कारणच नाही, तो त्याचा मालकाचा हक्क आहे. परंतु जर एखादा व्यापारी त्या शेतकऱ्यांच्याकडनं, त्या जागा मालकाकडनं करार करून घ्यायचा, तो खाजगी करार करायचा आणि ते खाजगी करार करून हा 127 ची नोटीस ही इकडं बार्नेशीमध्ये फक्त द्यायची आणि ज्या वेळेस जागा सुटेल तेव्हा तो व्यापारी करोडपती होणार आहे, त्या मूळ मालकाला काय मिळणार नाही. ही वस्तुस्थिती आमच्या समोर आल्यानंतरच आम्ही हा विषय आम्ही समोर आणला. बार्नेशीमध्ये जे मी सांगितले की बार्नेशीमध्ये जे 127 ची नोटीस सोडलेली आहे त्या बार्नेशीमध्ये त्या काळामध्ये जे कोण अधिकारी असतील, खरं म्हणजे मी कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करतोय, परंतु मी स्वतः मागणी केलेली की त्यांच्यावर फौजदारी व्हावी. कारण की त्या जर व्यापाऱ्याच्या घशात जर ह्या जागा जाणार असतील आणि त्या मूळ मालकाला जर काहीच मिळणार नसेल तर मग त्याचा उपयोग तर काय? बरोबर. तर म्हणून माझी अशी मागणी आहे की ह्या ज्या आरक्षित जागा आहेत ह्या लोकांच्या मूळ मालकाला पैसे मिळण्यासाठी मी सुद्धा भविष्यात प्रयत्न करणार आहे. तुम्ही ह्या नवीन नगरसेवकांना आव्हान करतो की तुम्ही मंडळी सुद्धा ह्या जागा कशा राहतील आणि आपापल्या भागामधली जिथे जे आरक्षण आहेत हे डेव्हलप करण्यासाठी, ज्या झालेल्या आहेत आणि न झालेल्या आहेत ह्याचा अभ्यास करा आणि त्या आरक्षित जागा ठेवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा. एवढंच मला त्या नवीन नगरसेवकांना माझं स्वतःचं असं त्यांना आव्हान आहे. आज महापालिकेच्या आरक्षित जागांबाबत प्रशासनाने नेमकी कोणती भूमिका घ्यायला हवी आणि लोकप्रतिनिधींनी कोणती भूमिका घ्यायला हवी असं तुम्हाला वाटतंय?
मी हा विषय ज्यावेळेस सभागृहात काढल्यानंतर शेवटी फक्त त्यांना काय असं सांगितलं नाही की चुकले बिकलेच म्हटलं नाही, परंतु काही सूचना सुद्धा मी शेवटी माझ्याकडून मी मांडलेल्या आहे. त्यातल्या सगळ्यात महत्वाच्या सूचना म्हणजे 127 ची नोटीस म्हणजे बार्निशीत बार करणे, जो व्यापारी बार्निशीत बार करणार आणि पण मूळ मालकाकडनं करार त्याचा ऑलरेडी खाजगी करार झालेला असतोय आणि ती जी 2 वर्षाचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये त्या बार्निशी मधल्या त्या माणसाकडे ती नुसता बार करून वर पाठवायची नाही, तिथं बार करून नुसता ठेवायची आणि 2 वर्ष पूर्ण झाली तर मग परत कोर्टात जायचं आणि कोर्टाकडनं ती नोटीस पाठवायची की तुम्ही 10 वर्ष घेतला नाही, 2 वर्ष तुमच्याकडे आम्ही नोटीस देऊन सुद्धा त्याचं उत्तर दिला नाही आणि कोर्टात जाऊन आम्हाला कोर्टाकडनं नोटीस पाठवायची आणि ती जागा रद्द करावी, संपादित केलेली आरक्षित केलेली रद्द करावी अशी मागणी होती. परंतु त्या मूळ मालकाची मागणी नसते, जो त्याच्या पाठीमाग मी जो म्हटला घोटाळा जो म्हणतोय ना, जो व्यापारी जो कोण असेल तो त्यांच्याकडनं करार करून हे असा प्रकार करतोय. मूळ मालकांना जर मागितलं तर मला विचारलं तर मी सांगणार की त्याला पैसे द्यायला पाहिजे. नगरपालिकेची जबाबदारी आहे महानगरपालिकेची, त्याला त्याचे पैसे दिले पाहिजे. म्हणून मी सांगितलंय की ते बार्निशीमध्ये जो आहे ज्यानं त्या नोटिसा दाबलेल्या आहेत त्या माणसाच्यावर त्या कर्मचाऱ्यावर फौजदारी झाली पाहिजे. इथून पुढच्या काळामध्ये ही नोटीस जी आहे ती आयुक्ताच्या कार्यालयामध्ये त्या संबंधित 127 जो कोण असेल त्यानं तिथं द्यावी. तेवढ्यावर बी न थांबता स्थानिक पेपर, जिल्ह्याचा पेपर, या पेपरला त्यांनी नोटीस द्यावी. त्याच पद्धतीनं आता सगळं ऑनलाईन आहे, ऑनलाईन करावं आणि त्या सगळ्या आयुक्ताकडे जर त्या नोटिसा गेल्या तर आम्ही आयुक्तांना विचारू शकतो, तरच ह्या गोष्टीवर अंकुश राहणार आहे आणि भविष्यात अशा पद्धतीचं चुकीचं काय होणार नाही. मी काय म्हणतोय की आज पाठीमाग काय झाले त्याच्यापेक्षा आता पुढे जाऊन ह्यासाठी मी ह्या सूचना केलेल्या आहेत. याची अंमलबजावणी येणाऱ्या काळामध्ये 100% होणार, तसा ठराव सुद्धा आम्ही करून देणार आहे. उद्याच्या तारखेमध्ये सोमवारी त्या संदर्भात तारीख सुद्धा आहे, त्यासाठी तो ठराव कसा जाईल यासाठी माझा प्रयत्न आहे. भविष्यात सुद्धा आमचं लक्ष असणार आहे. पण एक बाजूला आम्ही हे बघत असताना दुसऱ्या बाजूला आमची आर्थिक परिस्थिती सुद्धा विचार आम्ही करतोय. ज्या जागा आमच्या म्हणजे कोर्टाला उदाहरणार्थ गाव भागाले त्याचे पैसे काही 15 कोटी रुपये येणार आहेत, काही बाकीचे कुठले पैसे जे TDRच्या स्वरूपात त्या मालकाला कसं देता येईल, त्याच पद्धतीनं बांधकाम परवाने जे असतील, रेखांकन मंजुरीचे पैसे जे काय त्या खात्यामध्ये जे बजेटला आता सध्या बजेटला 25 कोटी रुपये पकडले, त्यातले 7 कोटी संपलेले आहेत, 18 कोटी बजेटला आहेत. त्या पद्धतीनं त्यांना वर्षाला एक टार्गेट ठरवून या लोकांशी आम्ही स्वतः चर्चा करून त्या लोकांना कसे पैसे देता येईल आणि त्या जागा येणाऱ्या काळामध्ये खेळाच्या, शाळेच्या, रस्ता रुंदीकरणाच्या, भाजी मार्केटच्या जागा 100% आमच्याकडे कसं राहतील यासाठी भविष्यात आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहे. आरक्षित जागांचा प्रश्न केवळ एका जागेपुरता मर्यादित नाही, तर यामध्ये महापालिकेची मालमत्ता, शहराचे सार्वजनिक हित आणि भविष्यातील विकास या तिन्ही गोष्टीचा संबंध आहे. पण रवी राजपुते यांनी उपस्थित केलेला दुसरा प्रश्न त्याहून अधिक गंभीर आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा कवच, विम्याचा प्रश्न आणि महापालिकेची बँक खाती. महानगरपालिकेची खाती नेमकी कुठे असावीत, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना विम्याचा लाभ मिळतोय का आणि त्यामध्ये प्रशासनाची भूमिका काय आहे हे जाणून घेऊया विशेष मुलाखतीच्या भाग 2 मध्ये. उद्या पाहूया.